आम्ही आता आहोत आजनी या गावामध्ये. माहूर हे देवस्थानचं ठिकाण आहे. त्याच्या अगदी पायथ्याशी हे आजनी नावाचं गाव आहे माहूर तालुक्यामध्ये. इथली लोकसंख्या आहे 500 गावाच्या लोकसंख्येच्या हे गाव आहे. या गावातल्या सगळ्या महिला आज सहज आम्ही भेटीगाठी घेण्यासाठी फिरतोय, प्रश्न जाणून घेण्यासाठी फिरतोय आणि चर्चा केली आम्ही. आजनी हे गाव अगदी माहूर पासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. आज देशाला स्वातंत्र्य होऊन आम्ही अमृत महोत्सव मनवला आहे आणि आता आम्हाला पडलेला प्रश्न आहे म्हणजे देशामध्ये खरं तर देश कसा सुजलम सुफलम आहे हेच वेळोवेळी दाखवल्या जातं सोशल मीडियाच्या माध्यमातून. परंतु खरा प्रश्न या सुकलेल्या चेहऱ्यांना बघूनच तुम्हाला जाणवत असेल. या गावामध्ये काय परिस्थिती आहे म्हणजे आज अमृत महोत्सव देशाचा म्हणून सुद्धा आम्हाला 15 दिवसाला एकदा पाणी मिळत असेल तर आम्ही कुठला अमृत महोत्सव मनवला आहे, कुठल्या स्वातंत्र्यात आम्ही राहतोय. जरा माझ्या सोबत महिला भगिनी आहेत, त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. मावशी, पाणी या गावात किती दिवसांनी येते आणि काय परिस्थिती आहे पाण्याच्या बाबतीत? 15 दिवसानं पाणी भेटते, सुटते नाही. मग काय की आम्हाला प्रॉब्लेम सांगते की लाईट नव्हती, पाईप फुटले, मोटर जळली असं म्हणतात. आम्हाला पाणीच भेटत नाही. मग आम्ही डोक्यावर पाणी आणतो. डोक्यावर पाणी आणतो, पाणी मिळत नाही. इथे काम सगळे म्हणजे रोजमजुरीला जाणारे लोक आहेत. एकाची ही शेती 5 एकरपेक्षा अधिक नसावी, 2 एकर 3 एकर, ते पण कोरडवाहू. तर कसं काय तुम्ही तुमचं रोजचं कसं भागवता? 2 टाइम जेवणाचा विषय असेल किंवा काय बोला जरा. सगळे जातात वजऱ्याला काम कराय, वजऱ्यात काम करून सगळ्या आणून रोजमजुरी करून खाते. रोजमजुरी करून खातात आणि मजुरी मिळाली नाही तर हा फार मोठा प्रश्न आहे. मला आपल्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रापुढे हे चित्र आणायचं आहे. खरं तर गाव कुशीत राहणाऱ्या लोकांच्या समस्या आजपर्यंत अशा पुढे येत नाहीत. परंतु आज आजनी गावचं हे जर आम्ही स्वरूप बघितलं, आपण जर आजूबाजूला दाखवलं तर हे घरं दाखवू शकता आपण. पक्के घरं अगदी नसल्यातच जमा आहेत. म्हणजे प्रत्येकाला कच्चं घर मिळालं पाहिजे, आमच्या देशाचा विकास झाला पाहिजे, आम्ही वेळोवेळी सांगतोय. परंतु हे असे तट्टे लावून किंवा लाकडं रवून घरामध्ये हे या अवस्थेत राहतात. आपण शाळा दाखवू शकता, जे मुलं देशाची नवीन पिढी जे घडतं या शाळेमध्ये घडते, ती शाळा बघू शकता आपण. कोणत्या दिवशी बंद होईल ते पण माहित नाही, कारण 500 लोकसंख्या आहे. अशा भयान परिस्थितीमध्ये हे लोक राहतात. बोला, अजून कोण बोलतायत? काय प्रश्न आहेत आपले? चंद्रकलाबाई. मावशी, तुम्ही सांगा, तुमच्या भाषेमध्ये सांगा. कोणती बोलते बाई? बोला ना, आपल्या तुम्ही बोला. महिला आहेत, बोलायला थोडं घाबरतायत आणि असं कोणीतरी पहिल्यांदाच प्रश्न जाणून घ्यायला आलं म्हणजे गावामध्ये ह्या महिलांना पण आश्चर्य वाटतं की आम्ही वर्षानुवर्ष लोकांना निवडून देतोय, परंतु एकदा निवडणूक झाली की गावात तुमच्या काय चालू आहे हे पण बघायला कोणी तयार नसते. आज हे प्रश्न जाणून घेताना हे पण सगळे आश्चर्यचकित झाले की आमचेही हे प्रश्न आहेत हे महिलांना कळालं. परंतु एवढंच आहे की देशातल्या, महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधी, या भागातले जे आमचे भाजपचे आमदार साहेब, केराम साहेब आहेत, त्यांनी पण या गावाकडे लक्ष द्यावं. ही आहे गाव कुशीतल्या खेडोपाड्याची परिस्थिती.